आता तू ॲक्टिंगमध्ये पण आलेली आहेस. म्हणजे ते ऑब्व्हियसच थोडी होतं ना. थोडी. तू इतकी सुंदर दिसतेस, गोड दिसतेस आणि अशी नाजूक आणि अशी छान दिसतेस. तुला असं लगेच ते ॲक्टिंगचं काय? ॲक्टिंगमध्ये ना मी खूप ॲक्सिडेंटली आले खरं सांगायचं तर. तसं बघायचं तर गाण्यात पण ॲक्सिडेंटलीच आले होते. पण ॲक्टिंग कधीच मी विचारसुद्धा केला नव्हता की मी कधी सिनेमात काम करीन किंवा आता सिरियलमध्ये पण काम केलं. हो, त्याच्याबद्दल एका मी ॲडमध्ये आता पण काम विचारणार आहे तुला. कसं हे ट्रान्झिशन होत गेलं? आपोआप झालं? अक्षरशः खूपच आपोआप झालं. मी खूप वेळा असं हे सांगितलंय की सतीश सरांनी मला जेव्हा फोन केला होता, ती सध्या काय करते, मध्ये काम करशील का विचारायला, तर मी खरंच नाही सांगितलं होतं त्यांना. कारण अजिबात झिरो कॉन्फिडन्स होता मला माझ्या ॲक्टिंग स्किल्सवरती. कधीच केलं नव्हतं. मला कधी म्हणजे स्कूल ॲन्युअल गॅदरिंगमध्ये पण मला असं कधीही कोणी ड्रामामध्ये घेतलं नाही. नेहमी ग्रुप सॉंग्समध्येच असायचे. त्यामुळे ॲक्टिंग काय असतं, कसं करतात हेच मला माहिती नव्हतं. इवन ती सध्या काय करतेच्या सेटवरती माझा फर्स्ट डे ऑफ शूटला सुद्धा माझ्या हातात स्क्रिप्ट नव्हती. बर. कारण सरांचं असं म्हणणं होतं की तू जशी आहेस, तू जशी नॅचरल बोलतेस, आम्हाला तसंच हे कॅरेक्टर पाहिजे. त्यामुळे तू अभ्यासच करून येऊ नकोस कशाचाच. जसं तुझ्याकडून नॅचरली प्रत्येक वाक्य बोललं जाईल आम्हाला तेच पाहिजे. काही ॲक्टिंग वगैरे करायला जाऊ नकोस तू. तर मला असं वाटतं हे सर्वात इझिएस्ट रोल माझ्यासाठी होता असं म्हणेन, ज्याच्यासाठी मी आधी खूप घाबरले होते की ॲक्टिंग कसं जमेल. मग मला हे रिअलाईज झालं की आता गाण्यात कसं मला माहिती आहे की टेन्शन कशाचं घ्यायचं आहे. एखादी ताण अवघड आहे, आता मला त्याचं टेन्शन घ्यायचं आहे असं एक डोक्यात येतं. 100 वेळा मी प्रॅक्टिस करीन त्याच्यासाठी. इथे मला मुळातच माहिती नाही ॲक्टिंग कशाशी खातात, काहीच माहिती नाही. त्यामुळे कसलं मला भीती वाटायला पाहिजे हेच मला माहिती नव्हतं मुळात. त्यामुळे मी सगळ्यात खूप टेन्शन फ्री व्यक्ती अख्ख्या सेटवरची ती मी होते. आणि माझं टेन्शन घेतलं होतं आमचे डिरेक्टर सतीश सर यांनी. सगळं टेन्शन त्यांनी घेतलं आणि जे काही खरंच ॲक्टिंग त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं, सगळं ह्याचं क्रेडिट सतीश सरांचं आहे. पण मग तू पाठ करायची ते डायलॉग्स? हो पाठ करायचे. आणि मग ते असे पण तुला म्हणजे जे गाणं जे गातेस त्याच्यामध्ये पण एक एक्सप्रेशन्सच असतात ना शेवटी. बरोबर आहे. ते त्याचा उपयोग झाला असेल ना? डेफिनेटली झाला. आणि उलटाही उपयोग झाला. ॲक्टिंग केल्यानंतर गाण्यात एक्सप्रेशन्स देण्यासाठी उलट जास्ती उपयोग झाला. आणि तन्वीचा रोल कसा काय, म्हणजे काय त्याच्यामध्ये असं स्पेशल होतं की तो पहिला रोल होता तुझा म्हणून तो स्पेशल झाला? तन्वी हे सर म्हणाले की ते कॅरेक्टर आम्ही तुझ्याकडे बघूनच लिहिलं आहे. तू जशी आहेस तसंच ते कॅरेक्टर आहे. अरे वा. त्यामुळे ते खूप रिलेटेबल कॅरेक्टर होतं. तन्वी पण माझ्याच सारखी आहे, मित्रासाठी धावून जाणारी, त्याला मदत करणारी. आणि काय म्हणजे जे 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 तिच्यात गुण होते ते आणि तिचे आणि माझे खूप सिमिलर गुण होते. त्याच्यामुळे बहुतेक तो रोल मिळाला असावा. मग आता सध्या कुठली सिरियल आहे? सध्या एकच सिरियल, तेही गेस्ट अपिअरन्स केला, कमळी या झी मराठीच्या सिरियलमध्ये. आणि तो सुद्धा असाच, म्हणजे अक्षरशः 1-1.5 दिवसाचं शूट होतं माझं. तेवढाच तो रोल होता जो हिरो हिरोईनच्या आयुष्यात एक रिअलायझेशन पॉईंट आणण्यासाठीची जी एक व्यक्ती असते की अरे तुमचं एकमेकांवर प्रेम आहे बघा जरा, हे सांगण्यासाठीचा तेवढाच माझा रोल होता. एवढी मॅच्युअर भूमिका तू केलीस. पण तुला म्हणजे तू सिरियस आणि मॅच्युअर आहेस की एकदम फन लव्हिंग आणि अशी आहेस? मी हॅपी गो लकी आहे, पण मला सिरियस आणि खूप डीप विषयांवरती चर्चा करायलाही मला खूप आवडतं. म्हणजे खूप अशी शॅलो बोलणं मला नाही आवडत. फार मी बोलू शकत नाही. म्हणजे विचार करणं आणि खूप चर्चा वगैरे असेल तर मला खूप डेप्थ आवडते. पण मी तशी फन लव्हिंग आणि हॅपी गो लकी पण आहे. हॅपी गो लकी आहेस, पण प्रत्येक वेळेला तुला आता म्हणजे इतक्या वर्षानंतर प्रत्येक वेळेला गाणं रेकॉर्ड करताना आणि आता ॲक्टिंग करताना तरी पण एक प्रेशर येतं का? प्रत्येक वेळेला स्ट्रेस येतो का? हो येतो. प्रत्येक वेळेला? हो. कारण ना गाण्याचं असं आपण सांगू शकत नाही. आत्ता समजा मी रियाजात अगदी प्रचंड माझी कमाल सूर लागलेत आणि खूप मी जसं ठरवलं होतं तसं परफेक्ट आलं रियाजात घरी, कोणी ऐकत नसताना. पण स्टेजवर सुद्धा तेच सगळं येईल का, ही एक शाश्वतीच नसते. स्टेजवर काहीही होऊ शकतं. आपलं लक्ष विचलित होतं, मध्येच समोरून एक फटाकाच फुटतो, कोणी कुत्रंच स्टेजवरती येतं, काहीही होऊ शकतं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात आपण शांत राहून जे ठरवलंय ते खरंच गाऊ शकू का, ही एक भीती बॅक ऑफ द माइंड असते. तू खूप कॉन्सर्ट करतेस ना,
त्यावेळचे काय असं काहीतरी वेगळेपण, म्हणजे त्याच्यात जास्त तुला मजा येते का स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्ड करायचं? स्टुडिओ डेफिनेटली. शांतता आणि आपल्याला शांतता, पाहिजे मी तसं. एकटी. हो पण स्टेजमध्ये जेव्हा समोर लाईव्ह प्रेक्षक असतात हो आणि त्यांचा प्रतिसाद मिळतो, हां हां करेक्ट. ती एक एनर्जी भारी वाटत असेल तेव्हा. ती मिस नाहीच करायला पाहिजे कुठल्याच आर्टिस्टनी, अशी असते. प्रत्यक्ष दाद प्रेक्षकांची मिळणे ही सर्वात सुखद गोष्ट आर्टिस्टसाठी असते आणि ती मला डेफिनेटली आवडते. येस. बाबा डॉक्टर म्हणजे समीर डॉक्टर, हो आई म्युझिशियन. येस. तुला डॉक्टर व्हायचं होतं का? हो म्हणजे बाबांना व्हायचं होतं की बाबांना वाटलं की आर्यानी डॉक्टर व्हावं, की तुला व्हायचं होतं? मला स्वतःला डॉक्टर व्हायचं का खूप व्हायचं इच्छा होतं होती. तुला? मी आधी तर माझं कारण हेच होतं की बाबा डॉक्टर आहेत ना, बाबांसारखी मी डॉक्टर होणार. हं. आणि नंतर नंतर त्याच्यातलं असं माझं क्युरिओसिटी वाढत गेली. आमच्याकडे ते बाबांची सगळी पुस्तकं, त्यांचं ते स्केलेटन वगैरे घरी होतं. त्यामुळे मी त्याच्यावरून असं शिकवायचे मला बाबा, किंवा सायन्समध्ये डायग्रॅम्स वगैरे असायचे, तर ते मला प्रत्येक डायग्रॅम काढून काढून शिकवायचे की ही अशी आर्टरी असते, हे हार्ट असं. तर मला त्याच्यात खूप इंटरेस्ट वाटायचा. कधी कधी मी बाबांबरोबर हॉस्पिटल व्हिजिट्सलाही जायचे त्यांचे पेशंट्स बघायला. अरे वा. त्यामुळे त्या विषयात मला गाण्यापेक्षा तर अगदीच 100% जास्ती इंटरेस्ट होता. मग असा गिव्हन अ कुठला- चॉईस मी डॉक्टरच झाले हो असते. तेच, पण मग असा कुठला टर्निंग पॉईंट ठरला की नाही आता मला डॉक्टर नाही, आता मला म्युझिशियनच व्हायचंय, असा कुठला एक टर्निंग पॉईंट आला? मला म्युझिशियन व्हायचंय हा माझ्याकडे चॉईसच नव्हता, टू बी ऑनेस्ट. मी सारेगमपमध्ये होते तेव्हा मी 8वीची परीक्षा संपलेली आणि 9वी सुरू होणार होतं, त्याचा मधला पिरियडमध्ये सारेगमपची ऑडिशन दिली आणि एक 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 राऊंड पार करत गेले. त्यात 9 महिने गेले. हो. त्याच्यानंतर एक काय म्हणजे लोकांना मी गायिका म्हणून माहिती झाले हं. आणि मग सगळेजण मला सांगायला लागले की आता 10वी नंतर तू जर सायन्स घेतलंस तर मग गाण्याकडे तुझं फार तुला कॉन्सन्ट्रेट नाही करता येणार, तेवढा वेळच मिळणार नाही, कारण तुला माहिती आहे आता मेडिसिनमध्ये हो. खूप एफर्ट्स आहेत, खूप. खूप वर्ष. आणि ते बाबा पण मला तेच म्हणायचे की तू जर का मेडिसिन घ्यायचं ठरवलंस मग तुझं कदाचित गाण्याकडे थोडं दुर्लक्ष होऊ शकतं. त्यामुळे मग मी मग आर्ट्स घेतलं. त्यातही म्हणजे आमच्या घरी कोणाचीच आर्ट्स बॅकग्राऊंड नाही. आई माझी इलेक्ट्रॉनिक्सची डिग्री आहे तिची आणि बाबा डॉक्टर आहेत, त्यामुळे सगळे सायन्स बॅकग्राऊंडवाले. आर्ट्स घेतलं फर्ग्युसनमध्ये, तर काय विषय सिलेक्ट करू हे सुद्धा मला कळलं नव्हतं तेव्हा. खूप टीचर्सची हेल्प घेतली, ह्या विषयात काय असतं, पॉलिटिक्समध्ये काय असतं, फिलॉसॉफी काय असतं, हे सगळं जाणून घेऊन मग आर्ट्स घेतलं. मग गाणं करता येईल म्हणून, आणि ते सुद्धा असं आपसूक होत गेलं. आधी सारेगमप, मग झीचे माझे वर्षभराचे कॉन्ट्रॅक्टमधले शोज होते, ते मी एकीकडे 10वीची प्रिलिम देत असे खूप शोज बापरे. केले आणि गाणं होत गेलं. मग प्लेबॅकची एक जर्नी सुरू झाली, बालगंधर्वसाठी गायले, त्यामुळे गाणं आपणहून होत गेलं. बाबांना असं वाटत नाही ना कधी की अरे अरे आपली डॉक्टर नाही झाली, आता एवढी मोठी झालीस तू? हो, त्या आधी त्यांना वाईट हां. वाटायचं की हो डॉक्टर व्हायला पाहिजे होतं, पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की नाही नाही, बरं झालं तू गाण्याकडे जास्ती लक्ष दिलंस आणि बरं झालं गायिका झालीस. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.